हां 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 त्यांनी एक प्रश्न केला किंवा एक प्रश्न संतांनी महंतांनी तपश्चर्या केली आणि 2 महंत होऊन गेले त्यांनी तपश्चर्या केली त्यांना काय कोणतं फळ आहे देहच शेपला नाही. हे बघा आता डोंगर झालं किंवा आपलं चंदनवंदन झालं, स्मृतिस्थळामध्ये दंते गोपाळदास यांनी देह क्षपला, वैरागी देवांनी देह क्षपला, आपली नाथनागाईसा आहे त्यांनी देह क्षपला, ही आपली परंपरा आहे. आजच्या काळामध्ये ती देह क्षपण्याची परंपरा थांबून गेलेली आहे. देह क्षपणं म्हणजे काय, देह असेपर्यंत परमेश्वराचं चिंतन करत करत आपण जीवन व्यथित करणं. आता डोंगरामध्ये आत्ता मी बघितली नाथनागाईचे पुस्तक आहे, ते 4 वर्षापूर्वीच ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या अगोदरच एक वेल एज्युकेटेड तपस्विनी तिथं येतात, 12 वर्ष तपश्चर्या करतात, आपलं देव स्मरण चिंतन करत करत आपला देह क्षपतात. आता परमेश्वराने ठरवलेलं आहे कोणी कसं राहायचं आणि कोणी कसं द्यायचं. तुमच्या डोक्यात नेमकं काय आहे की परमेश्वराने त्यांनी आता देह क्षपला मग सुख्या श्रीमंताच्या घरी जन्म झाला का, मग लगेच अनादि अविद्येचा छेद झाला का, असं काही डोक्यात आहे का? असं काही नाही, सिस्टम आहे. शाब्दज्ञानचरित झाल्यानंतर अपरोक्ष नाही, अपरोक्ष सामान्य नाही, विशेष नाही, अयोग्यतेचा नाश नाही, ती एक प्रोसेस आहे. देवाने जे सांगितलं त्यावरती निष्ठा ठेवून आपण चालत राहिल्यानंतर देव देणार आहे. आता योग्य रस्त्याने ते गेलेले त्याच्यामुळे परमेश्वर त्यांना योग्य रस्त्याने त्यांना प्राप्ती देणारच आहे. पण आता काल साहेबांनी आपले उपाध्यक्ष त्यांनीच विचारलं राऊत साहेबांनी का आचार्यांना भेटले कसं काय ठरवलं कसं काय, ते आपले तर्ककुतर्कच आपण करू शकतो का. त्यांनी ज्या अर्थी रस्त्याने गेले, ज्या अर्थी मी इथून प्रवास करायला सुरुवात केली आणि नाशिकच्या रस्त्याने लागलो त्या अर्थी मी नाशिकला पोचलो, असं तुम्ही गृहीत धरलं की नाही. तसं त्या देवाने सांगितलेलं आचार प्रणाली जी आहे ती आचार प्रणालीवर ते साधक जात असताना देवाने जे सांगितले ते भेटणारच आहे त्यांना, म्हणून देह क्षपणं. आता ते तर एकांकीचा आचार सांगितला आहे. आता लोकांमध्ये राहून लोकांच्या अनुषंगाने या विषयात रमून परत विषयाला पाठमोरं करून परमेश्वराला प्राप्त करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. ते बी एक चॅलेंज आहे, हे बी एक चॅलेंज आहे. दोन्ही चॅलेंज आहे, दोन्ही आव्हानं आहे. फक्त आपलं ध्येय पक्का असलं पाहिजे आणि देवावर निष्ठा असली पाहिजे, त्यावरती आपण चालणारे देव त्यांना होणारच आहे, देव भेटणारच. हा आत्मविश्वास आपला असला पाहिजे आणि देव त्यांना भेटला आहे. जर आपली मानसिकता जर पक्की केली तर आपल्याला भेटेल, ही आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण चालायला प्रेरणा घेऊ. अन्यथा याला भेटला कशावरून, त्याला भेटला कशावरून, या नकारात्मक विचारधारा जर आपण निर्माण केल्या तर आपण त्याच्यावरती जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं होकारात्मक विचारधारा घेऊन स्वीकारायचं का. नाथनागाईसा इतिहास आहे आपला, वैरागी देव इतिहास आहे, स्मृतिस्थळातले रामदेव इतिहास आहे, देह क्षपायला गेले इतिहास आहे. आणि आजही बी अनेक साधू संत दंते गोपाळदास इतिहास आहे. आजही काही साधू संत आपापल्या परीनं देह क्षपतात. धर्मासाठी वेळ देणं, धर्मासाठी चिंतन करणं, धर्मासाठी मरणं, हा याला देह क्षपणं म्हणतात. मी काय सांगतो, मला विचारतात लोक, मी का बरं बाबा असं तसं. मी म्हटलं मरायसाठी मी दीक्षा घेतली, दीक्षा हेच मरण आहे, जगायसाठी नाही. आणि देवाने सांगितले जगण्यासाठी खायचं, खाण्यासाठी जगायचं. नेमकं काय देवाचा सिद्धांत काय, खाण्यासाठी जगण्यासाठी खाणं जेवढं गरजेचं तेवढं. आपल्याकडे एक्स्ट्रा खूप आहे. सायन्स काय सांगतं माहिती आहे का, आपण फक्त पाण्यावरती 40 दिवस राहू शकतो. कोण कोण प्रयोग करायला सुरुवात करेल, हात वर करा बरं. कोणीच नाही करणार. 40 दिवस आपण जगू शकतो. याचा अर्थ काय, 40 दिवस पुरेल इतकं एक्स्ट्रा अन्न आपल्या शरीरात असतं आहे. आपल्याला 1 तास लेट झालं तरी आपण बिघडतो. म्हणून देव काय, धर्म काय हे समजून घेतल्यानंतर यावरती आपोआपच कॉन्फिडन्स येईल. त्यांना देव भेटणार आहे आणि भेटला आहे असा विचारानेच आपण त्यावरती चालायला सुरुवात केली पाहिजे.